महावितरणाने केलेल्या वीज दरवाढी विरोधात वीज ग्राहक संघटनांनी वीज बिलाची होळी करून आपला निषेध नोंदवला। सप्टेंबरपासून राज्यात लागू केलेली वीज दरवाढ मागे घ्यावी यासाठी ग्राहक संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत। अतिरिक्त आकार आणि इंधन अधिभार या नावाने प्रति युनिट 150 ते 160 पैसे दरवाढ करण्यात आली आहे। घरगुती, व्यापारी अशा सर्व प्रकारच्या वीज बिलात तब्बल 25% वाढ झाली आहे। ही दरवाढ सामान्यांचे कंबरडे मोडणारी असल्याने त्याविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। वीज कायदा 2003 अंतर्गत सार्वजनिक हिताच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे। जून 2002 साली अशा प्रकारे निर्णय घेऊन मुंबईतील 27 लाख ग्राहकांना दिलासा देण्यात आला होता। आता राज्यातील 2,15 लाख ग्राहकांसाठी असाच निर्णय घेण्याची मागणी ग्राहक संघटनांकडून करण्यात आली आहे। महानिर्मितीच्या परळी, पारस, खापरखेडा येथील वीज प्रकल्पातील उत्पादन खर्च प्रति युनिट 3.75 ते 4 रुपये आहे। दीर्घ मुदतीच्या कराराने उत्पादक कंपन्यांकडून 2.5 ते 3.25 रुपयाने वीज उपलब्ध आहे। खाजगी उत्पादकांकडून अल्प आणि मध्यम मुदतीसाठी 3.75 ते 4 रुपये दराने वीज मिळत आहे। त्यामुळे प्रति युनिट 4 रुपयांवरील महानिर्मिती कंपनीचा खर्च अवाजवी आहे। रास्ता पेठेतील महावितरणच्या मुख्यालयासमोर सजग नागरिक मंच, लीगल एड सोसायटी, लोकहित फाउंडेशन, आम आदमी पार्टी, पुणे जिल्हा निवारा महासंघ आणि शिवसेना अशा विविध 11 संघटनांनी आंदोलन केले। राज्यातील 25 जिल्ह्यात आंदोलने करण्यात आली। सरकारने दरवाढ कमी करण्याबाबत येत्या 15 दिवसात निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। शिव उद्योग सहकार सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष या ठिकाणी आत्ताच बघितलं असेल, वीज बिलांची होळी आंदोलन आपण केलं। त्याच्या मागे पार्श्वभूमी अशी होती की महाजेनको कंपनीला 1000 कोटीचं जे नुकसान झालं ते भरपाई करण्यासाठी त्यांनी महावितरण कंपनीकडनं जे काय त्यांची बिलांची वाटप होते आणि ते बिलं जी उद्योजक आहेत त्यांच्याकडनं ती वसुली चालवलेली आहे, त्या वसुलीच्या विरोधात आजचं आंदोलन होतं। या अंतर्गत दाद मागण्यासाठी कमिशनकडे गेला असतानाही कमिशनने आज कंपनीच्या फेवरमध्ये निर्णय दिला। आता सध्या हे आमचं जे आंदोलन आहे, आता आम्ही CM साहेबांना एक निवेदन देणार आहोत आणि राज्य सरकारने कलम 108 खाली ही विजेची जी दरवाढ आहे ती लवकरात लवकर रद्द करावी असं आपण एक निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार आहोत। आणि जर ती नाही झाली तर आम्हाला आमच्या शिवसेना पद्धतीने आंदोलन आम्ही करणार आहोत झालेली आहे। तर त्याच्या विरोधामध्ये आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि आम्ही त्याचबरोबर आम्ही असं आवाहन करत आहोत सर्व पुणे शहर आणि परिसरामध्ये असलेल्या औद्योगिक संस्थांमध्ये, औद्योगिक ज्या काही इंडस्ट्रियल इस्टेट्स आहेत तिथं आमचे शिव उद्योग सहकार सेनेचे कार्यकर्ते तिथल्या पदाधिकाऱ्यांना, त्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून ज्या लोकांना असा नाहक त्रास झालेला आहे त्यांच्या सगळ्यांच्या वीज बिलांच्या प्रति आपल्या ताब्यात घेऊन त्या संदर्भातला रीतसर संघर्ष आम्ही पुण्यामध्ये उभा करणार आहोत। त्यामध्ये सनदी मार्गाने जेवढं शक्य असेल तेवढं शक्य आहे, अन्यथा शिवसैनिकच्या पद्धतीने या गोष्टीला धडा शिकवेल। आणि आज ही सगळी संपूर्ण याचा अभ्यास केल्यानंतर आमचे स्थानिक आमदार, खासदारांच्या माध्यमातून हा विधानसभा आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत हा प्रश्न पोहोचवण्यासाठीचा एक वेगळी समिती आम्ही लवकरच आमच्या शिव उद्योग सहकार सेनेमार्फत तयार करूया आणि त्या पद्धतीची सगळी पुढची जी काय आवाहन किंवा त्या पद्धतीची जी माहिती आहे ती लवकरच पत्रकार परिषद घेऊन आम्ही जाहीर करणार आहोत।